नमस्ते फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी, झटपट आणि चविष्ट अशी मसुरीची उसळ। ही रेसिपी घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि खायला खूप पौष्टिक आहे। चला तर मग सुरुवात करू। सर्वात आधी आपण मसुरीची डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। डाळ चांगली स्वच्छ झाली की तिच्यातील धूळ आणि अस्वच्छ निघून जाईल। लसणाचे काही पाकळ्या घेऊन त्याचा साल काढले आणि लसूण व्यवस्थित ठेचून घेत आहे। फ्रेंड्स, पाहिलं का लसूण ठेचलेलं? आता एका कढाईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवू। तेल गरम झाला की त्यात ठेचलेला लसूण घालू। लसूण छान सोनेरी रंगाचा झाला की त्यात कढीपत्ता घालू। यामुळे आपल्या उसळीला खूप छान असा सुगंध येतो। हा सुगंध म्हणजे खऱ्या घरगुती स्वयंपाकाची ओळख आहे। आता आपण धुतलेले मसुरीची डाळ यात घालू। डाळ आणि फोडणी चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ। 2-3 मिनिट हलवत राहू म्हणजे डाळ थोडा भाजले जाते आणि चव अजून वाढते। आता त्यात लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालू। पुन्हा एकदा सगळे नीट मिक्स करून घेऊ। याच्यात हळद घालायची आवश्यकता नाही, का तर पुढं सांगेल। आत्ता आवश्यक एवढे पाणी घालू। उसळ किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचा प्रमाण ठरवा। मी इथे 1 कप मसुरीची डाळ असेल तर 1 कप पाणी घातली। आता हे सगळं मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिट शिजवू द्या। थोडंसं पाणी उकळलं की त्यात अर्धा चमचा धने पावडर घाले। धने पावडर घातला तर उसळ छान असं दाटसर दिसेल, चवीला पण छान लागेल। आपलं राहिलेलं होतं हळद का घालू नये। हळद घातल्यावर उसळ लाल होत नाही तर थोडासा पिवळसर होतो। उसळ म्हणलं की लाल खूप छान दिसते। आता झाकण ठेवू, 2-3 मिनिट दमू देऊ म्हणजे डाळ पूर्णपणे मऊ शिजते। वाव, पाहिलं का फ्रेंड्स? झाकण काढल्यावर आपली मसुरीची डाळ एकदम छान शिजलेली दिसते। डाळ मऊ झाली आहे आणि रंग खूप छान आला आहे। आता ही उसळ एका बाउलमध्ये काढून घेतली। मी इथे खिसलेला खोबरं घातले। हवं असेल तर तुम्ही कोथिंबीरही घालू शकाल, दोन्हीही चालेल। तर अशी आपली झटपट आणि चविष्ट मसुरीची डाळ तयार झाली आहे।